मित्रांनो, उन्हाळ्याचा कडाका वाढला की शरीराची लाही लाही व्हायला सुरुवात होते. घामामुळे होणारी चिडचिड, डिहायड्रेशन आणि पित्ताचा त्रास यावर उपाय म्हणून अनेक जण शीतपेयांकडे वळतात. पण निसर्गाने आपल्याला ताडगोळा या फळाच्या रूपाने एक नैसर्गिक आणि आरोग्यदायी पर्याय दिलेला आहे. मित्रांनो, उन्हाळ्याच्या काळात बाजारात दिसणारे पारदर्शक आणि थंडगार ताडगोळे केवळ डोळ्यांनाच नाही तर शरीरालाही कमालीचा थंडावा देतात. उन्हाळ्यातील हे एक नैसर्गिक सुपर फूड असून त्याचे आरोग्यदायी फायदेही असंख्य आहेत. म्हणूनच उन्हाच्या असह्य झळांना गारेगार करणारा ताडगोळ्यांचा उतारा शरीराला जरूर द्यावा. अर्थात उन्हाळ्यात ताडगोळे नक्की खावे. परंतु अनेकांना या फळाविषयीची माहिती नसल्यामुळे ते खाल्ले जात नाही. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये प्रथम आपण ताडगोळा म्हणजे नक्की कोणतं फळ याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ताडगोळा हे फळ ज्या वृक्षापासून मिळतं त्या वृक्षाचं नाव ताडगोळा पाम आहे. संस्कृतमध्ये या वृक्षाला ताल म्हणतात, ज्याचा अपभ्रंश पुढे ताड म्हणून झाला. इंग्रजीमध्ये याला आईस ॲपल व हिंदीमध्ये तारी या नावाने ओळखलं जातं. या झाडाची वाढ समुद्र किनारपट्टी नजीक होते. हे झाड खूप उंच वाढतं. ताडाच्या झाडाची फळं हिरवट सोनेरी रंगाची असतात, जी हळूहळू काळसर पडतात. या फळांच्या आत 2 ते 3 मांसल गरे असतात, ज्यांना ताडगोळे असं म्हटलं जातं. ताडगोळे या गरांच्या वरती फिक्कट बदामी रंगाची साल असते, जी सोलून मग आतलं मांसल गर खाल्लं जातं. ताडगोळे कोवळे असले तर आतमध्ये चमचाभर गोड पाणी असतं. म्हणूनच कोवळी फळं घ्यावी, कारण जून झाली तर त्या आतील पाणी सुकून जातं. ताडगोळ्यांचे गरे सोलणं ही एक कला आहे. ही साल हळूवार सोलावी लागते, कारण जोर काढल्यास त्यातील पाणी बाहेर पडण्याची शक्यता असते. ताडगोळे या गरांची चव अगदी शहाळ्यासारखी असते. फळाच्या आतून काढलेले गरे फार काळ टिकत नाहीत, आंबूस होत जातात. म्हणूनच त्यांना लवकर खावं. फ्रीज मध्ये ठेवलेले ताडगोळे मात्र दीर्घ काळ टिकतात. म्हणूनच अधिक काळ टिकवायचं असल्यास साल न काढता गरे फ्रीज मध्ये ठेवावे. ताडगोळा या फळापासून अनेक चविष्ट रेसिपीज देखील बनवल्या जातात, जसं की ताडगोळा समर कूलर, पाम फ्रूट पुडिंग्स, आईस ॲपल सॅलड, ताडगोळा ज्यूस, ताडगोळा डेझर्ट्स, आईस ॲपल आईस्क्रीम्स इत्यादी. मित्रांनो, या झाडाच्या फुलापासून देखील रस मिळतो, जो साठवला जातो, ज्याला नीरा म्हटलं जातं. नीरा हे एक मधुर पेय आहे. नीरा हे नैसर्गिक पेय आंबून त्याचं पुढे ताडीत रूपांतर होतं, जे एक मादक पदार्थ आहे. ताडाच्या झाडापासून उपलब्ध होणाऱ्या रसाला आटवून गुळही तयार केलं जातं. हे गुळ ऊसापासून तयार होणाऱ्या गुळापेक्षा चवदार असतं. ताडगोळे खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने देखील उपयुक्त ठरतं, कारण यात मिनरल्स, आयर्न, पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक, विटॅमिन्स, कॅल्शियम यासारखी अनेक जीवनसत्वे आढळतात. ताडगोळे या फळाची प्रवृत्ती थंड असून ही फळं उन्हाळ्यात खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असतं, कारण याने शरीरात थंडावा निर्माण होऊन शरीराचं तापमान नियंत्रणात राखण्यास मदत होते. उष्णतेच्या त्रासापासून बचाव होतो व शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्याचं काम करतं. उन्हाळ्यात उष्णतेमुळे होणारी पोटातील जळजळ कमी होण्यास ताडगोळे मदत करतात. उन्हाळ्यात शरीरावर पुरळ किंवा ॲलर्जी येते. अशा वेळी ताडगोळ्यांचा रस त्वचेवर लावल्याने व ताडगोळे खाल्ल्याने आराम मिळतो. उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी ही फळं खावी, कारण याने उन्हाचा दाह कमी होण्यास मदत होते. डिहायड्रेशन पासून बचाव होण्यासाठी हे फळ अत्यंत फायदेशीर आहे.
ताडगोळ्यामध्ये व्हिटॅमिन B12 असल्याने ऍसिडिटी पासून सुटका होण्यास मदत होते. मित्रांनो, आयुर्वेदानुसार ताडगोळा हे अत्यंत शीतल म्हणजेच थंड प्रवृत्तीचं फळ मानलं जातं. हे फळ पित्तशामक असून शरीरातील वाढलेली उष्णता, जळजळ आणि तहान कमी करण्यास मदत करतं. पचायला हलकं असल्याने उन्हाळ्यात जेव्हा आपली पचनशक्ती मंदावते तेव्हा हे फळ वरदानच ठरतं आणि म्हणूनच उन्हाळ्याच्या काळात ताडगोळा हे फळ जरूर खावं. मित्रांनो, ताडगोळे खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळ किंवा दुपार. रात्रीच्या वेळी हे फळ खाणे टाळावे, कारण या फळाची प्रवृत्ती अत्यंत थंड असते. ज्यांना वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होतो किंवा ज्यांची प्रकृती कफ प्रधान आहे त्यांनी ताडगोळे मर्यादित प्रमाणात खावे. तर मित्रांनो, ही होती ताडगोळ्याविषयीची माहिती. उन्हाळ्यामध्ये कॅफीन युक्त शीतपेय पिण्याऐवजी निसर्गाचा हा अनमोल ठेवा असलेल्या ताडगोळ्यांचा आस्वाद घेणं आरोग्यासाठी नक्कीच हिताचे ठरेल. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला माहितीचा व्हिडिओ. कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित राहा. धन्यवाद.